नमस्कार माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत सहर्ष स्वागत. आपण मराठी विषयाच्या वाचन कौशल्यासाठी स्तर क्रमांक 7 साठी उपयुक्त अशा विविध कृतींविषयी चर्चा करणार आहोत. तर आपल्या आजच्या कृतीचे नाव आहे गुंफण शब्द सुमनांची. आपल्या सर्वांना जिक्सॉ पझल हा खेळ माहीतच आहे. अगदी त्या खेळाप्रमाणेच आज आपण गुंफण शब्द सुमनांची हा खेळ खेळणार आहोत. माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या विद्यार्थ्यांना 2 अक्षरी आणि 3 अक्षरी जोडाक्षरांची ओळख मागील कृतीमध्ये करूनच दिलेली आहे. आता आपण त्यांना या जोडाक्षरांची योग्य गुंफण करून त्यांचा योग्य असा क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य कसे तयार करावे हे शिकवणार आहोत. चला तर मग पाहूया आपण ही कृती, ज्या कृतीचे नाव आहे गुंफण शब्द सुमनांची. आता आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपल्याला काही शब्दकोड्यांचे तुकडे दिसत आहेत. यावर काही वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शब्दकोड्याचे तुकडे योग्य क्रमाने जोडण्यासाठी सांगावेत आणि इथे विद्यार्थी त्यांच्या आकलन क्षमतेनुसार सर्वप्रथम शब्द वाचतील, त्याचे अवलोकन करतील आणि त्याचा योग्य अर्थ लावून क्रमाने शब्दांची निवड करतील आणि अर्थपूर्ण असे वाक्य तयार करतील. चला तर आपण आता एक उदाहरण अभ्यासूया. तुम्हाला स्क्रीनवर काही शब्द दिसत असतील. आहे, मी, विद्यार्थी, हुशार. आता या 4 शब्दांना तुम्हाला योग्य क्रमाने विद्यार्थ्यांना वाचून त्याचा अर्थ लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यास सांगायचे आहे. या 4 शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. मी हुशार विद्यार्थी आहे. याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे असे शब्द देऊन त्यांच्यापासून वेगवेगळे असे अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो. चला तर मग आपण पुढील उदाहरण अभ्यासूया. पुढील शब्द आहेत शाळा, माझी, आहे, ही. शिक्षकांनी इथे विद्यार्थ्यांना सर्वप्रथम शब्द वाचण्यासाठी सांगायचं आहे. विद्यार्थी शब्द वाचतील, त्याचे अवलोकन करतील आणि अवलोकन केल्यानंतर त्याचे अर्थपूर्ण वाक्य तयार करतील. तर दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य या प्रकारे तयार होईल. ही माझी शाळा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी वेगवेगळे असे वाक्य दिलेल्या शब्दांपासून तयार करतील. चला आपण अजून एक उदाहरण अभ्यासूया. पुढील शब्द आहेत आवडतो, मला, खूप, गुलाबजामुन. विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपण असे शब्द समोर देणार आहोत. विद्यार्थी शब्द वाचतील आणि त्याचा योग्य क्रम लावून वाक्य तयार करतील. या शब्दांपासून मला गुलाबजामुन खूप आवडतो असे एक अर्थपूर्ण वाक्य तयार होणार आहे. शिक्षक मित्रांनो, याप्रमाणे साधी शब्द तर काही जोडाक्षरयुक्त शब्द यामध्ये असतील आणि विद्यार्थ्यांना योग्य ते शब्दकोड्यांचे तुकडे येथे जोडायचे आहेत. ज्या वेळेस विद्यार्थी अचूक असे तुकडे जोडतील त्यावेळेस योग्य तो असा स्क्रीनवर आवाज येईल आणि ज्या वेळेस विद्यार्थी चुकीचे शब्द जोडतील त्यावेळेस स्क्रीनवर लाल रंगाची चुकीची फुली येईल आणि वेगळा आवाज देखील येईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना 3 वेळा संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी तिन्ही संधींचा वापर करून अर्थपूर्ण असे वाक्य तयार केले तर विद्यार्थ्यांसाठी टाळ्यांचा आवाज देखील येईल. अशा प्रकारे आपण असे शब्दकोड्यांचे खेळ वर्गामध्ये घेऊ शकतो. आपल्या शाळेमध्ये स्क्रीन टीव्ही आहे. यासाठी आपण त्या स्क्रीन टीव्हीचा अतिशय उत्कृष्टरित्या वापर करू शकतो. माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला हा खेळ कार्डशीट पेपरचा वापर करून देखील घेता येणार आहे. तुम्हाला कार्डशीट पेपरचा वापर करून हे शब्दकोडे बनवावे लागेल. तर आपण या ठिकाणी आता वेगवेगळे कार्ड्स पाहू शकता. प्रत्येक कार्डवरती वेगवेगळा असा शब्द लिहिलेला आहे. आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीने
विविध शब्दांची निवड करण्यासाठी सांगणार आहोत आणि विद्यार्थी ते शब्द वाचतील, त्याचे आकलन करतील आणि त्यानंतर अर्थपूर्ण असं वाक्य तयार करतील. तर या ठिकाणी माझा पहिला शब्द आहे माझा. आता या साच्यामध्ये बसणारा मी दुसरा शब्द निवडत आहे अभ्यास. तो अगदी या साच्यामध्ये इथे फिट होणार आहे. आणि तिसरा शब्द आहे झाला. या ठिकाणी एक अर्थपूर्ण असं वाक्य तयार झाले. माझा अभ्यास झाला. विद्यार्थी हे वाक्य मोठ्याने वाचेल आणि इतर विद्यार्थी त्याच्या नंतर त्याची आवृत्ती करतील. आपण अजून एक उदाहरण अभ्यासूया. यानंतर पुढचं कार्ड आहे मी हुशार. 3 नंबरचं कार्ड आहे विद्यार्थी आहे. इथे विद्यार्थी हे वाक्य वाचतील आणि इतर विद्यार्थी त्याच्या मागे त्याच वाक्याचे पुन्हा पुन्हा पुनरावलोकन करतील. विद्यार्थी आनंदाने हा खेळ खेळतील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास देखील होईल आणि गट कार्यामध्ये कार्य केल्यामुळे जे विद्यार्थी अप्रगत आहे त्यांना देखील याचा नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारे आपण विविध शाब्दिक खेळ घेऊन आपल्या वर्गामध्ये आनंददायी वातावरणाची निर्मिती करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करू शकतो. आशा करते की आपणा सर्वांना हा शब्दखेळ समजला असेल आणि आवडला देखील असेल. तर आपण सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी अशा विविध कृतींच्या आधारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन कौशल्यात निपुण करूयात आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.